मला एका महिलेचा मेसेज आला होता की म्हणे मॅडम आत्ताच माझं लग्न झालंय, पण मला आता कळतंय की त्या माणसाचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि त्यांनी मला ही गोष्ट सांगितलीच नव्हती, माझ्यापासून ही बाब लपवली होती. म्हणजे माझी तर फसवणूकच झाली. तर मी काय करायला पाहिजे? तर तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की आता 1 जुलै 2024 पासून जो नवीन कायदा लागू झालाय, भारतीय न्याय संहिता, त्यातील सेक्शन 82 नुसार जर कुठल्याही स्त्रीने किंवा कुठल्याही पुरुषाने दुसरं लग्न केलेलं असेल, आता दुसरं लग्न म्हणजे कसं, पहिलं लग्न अस्तित्वात असताना जर दुसरं लग्न केलेलं असेल तर अशासाठी तरतूद दिलेली आहे की जर समजा दुसरं लग्न केलंय परंतु त्या नवीन पार्टनरला सांगितलंय की माझं पहिलं लग्न झालेलं आहे, तर अशा केसमध्ये त्या व्यक्तीला 7 वर्षांपर्यंतची शिक्षा भारतीय न्याय संहितेमध्ये दिलेली. परंतु जर कुठल्याही स्त्रीने किंवा पुरुषाने दुसरं लग्न केलंय आणि त्या न्यू पार्टनरला सांगितलंच नाही की माझं पहिलं लग्न झालेलं आहे, त्याच्यापासून हे लपवलंय, ही गोष्ट लपवून त्याची फसवणूक केली, तर अशा केसमध्ये त्याला 10 वर्षांपर्यंतची शिक्षा भारतीय न्याय संहितेमध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारची फसवणूक जर कोणासोबत झालेली असेल आणि काय करायचं आहे माहीत नाही, तर त्यांच्यासाठी भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन 82 नुसार तुम्ही कंप्लेंट दाखल करू शकता.